नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता इथे मात्र नंदिनी विचार करत असते. ती फेऱ्या मारत फक्त विचार करत असते. जीवा विचारतो, काय चाललंय तुझं, कसला विचार करतेस? नंदिनी म्हणते, आर्याचा. का अशी वागते ही मुलगी? आतापर्यंत ती जेवली नव्हती, कधी कधी जेवत नाही, आणि जेवलीस तर ती वेळेत जेवत नाही. आता तिने बाहेरून जेवण मागवलंय, मग ते जेवण नीट असणार की नाही, कुठून मागवलंय, कसं असेल, आपल्याला काहीच माहीत नाहीये. आणि मग असं बाहेरचं खाल्ल्यानंतर तिला ॲसिडिटी होणार आहे. आपण एक काम करूयात का, आपण तिच्यासाठी आत्ता जेवण घेऊन जाऊयात का? तर आता जीवा म्हणतो, तू काळजी करू नकोस, आणि हो, तू सतत तिच्या स्पेसमध्ये शिरत जाऊ नकोस. नंदिनी म्हणते, शिरू नको म्हणजे? मी शिरणार, कारण ती आता माझ्या बाळाची आई होणार आहे. ती आपली सरोगेट मदर आहे, कळतंय का तुम्हाला? तिच्या पोटात आपलं बाळ वाढतंय आणि आपण लक्ष द्यायचं नाही, असं कसं होईल? नाही, आतापासून मी तिची काळजी घेणार. तर त्याचवेळी आता आर्याचा जीवाला फोन आलेला असतो. जीवा फोन उचलतो आणि म्हणतो, बोला. तर आर्या म्हणते, काय बोलू, आता माझी बोलतीच बंद झाली आहे. हे काय जेवण आहे? असं जेवण असतं? ही डाळ म्हणजे बापरे बापरे, हळदीच्या पाण्याला लांबून डाळ दाखवली आहे आणि त्याचंच प्रतिबिंब बघून पाणी उकळायला ठेवलंय. आणि हो, दही म्हणजे फक्त त्यातलं जे दही आहे ना, त्याचं शर्मेने फक्त पाणी पाणी झालंय. आणि भात, तो तर बापरे बाप, या भाताचा ना तांदळाचा भात होता होता शिजायचं विसरूनच गेले. आता आर्या असे काही जोक करत असते की जीवाला हसायलाच येऊ लागतं. जीवा हसतो आणि म्हणतो, एक मिनिट, तू थांब जरा, ते असं जेवण जेवू नकोस, त्यापेक्षा मी तुला बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो. तर त्यावेळी आर्या म्हणते, नाही नको, बाहेरचं खाऊन आता मला खरंच खूप कंटाळा आला आहे. तर नंदिनी म्हणते, एक मिनिट आर्या, तू आम्हाला थोडा वेळ देतेस का, म्हणजे आम्ही तुला घरूनच काहीतरी खायला घेऊन येतो. आर्या खुश होते आणि म्हणते, खरंच येत आहे का? बरं ठीक आहे, या, पण मला एक सर्जरी आहे आणि त्या सर्जरीसाठी बरोबर 50 मिनिटं लागतील, मग आपण नंतर भेटू, चला मी फोन ठेवते. असं म्हणत आर्या फोन ठेवते. तर आता जीवा म्हणतो, आता आपण काय करणार आहोत? नंदिनी म्हणते, अगदी सोपं आहे, स्वयंपाक बनवायला 30 मिनिटं लागतील आणि घेऊन जायला 20 मिनिटं. चला चला बाळाचे बाबा, आता पदर खोचा आणि ॲप्रन घाला. तर जीवा नंदिनीला म्हणतो, पदर तू खोस, ॲप्रन मी घालेन. असं म्हणत आता जीवा आणि नंदिनी जेवण बनवायला जातात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला समजावत म्हणतो, लेहोरन से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता काव्या पार्थकडे पाहते. तर पार्थ काव्याला म्हणतो, आम्ही 8वीत असताना आम्हाला ही कविता होती हिंदीत. तर काव्या पार्थला म्हणते, आम्ही 8वीत असताना मराठीत एक कविता होती. तर पार्थ काव्याला विचारतो की कोणती? तर काव्या म्हणते, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आता कवितेप्रमाणे पार्थ अगदी काव्याच्या पाठीवर हात ठेवून तिला बळ देत म्हणतो, लढ, मी आहे तुझ्यासोबत. काव्या मात्र खूप अस्वस्थ असते. पार्थ तिला समजावत म्हणतो, काव्या, तुम्ही लढताय, तुम्ही प्रयत्न करताय, पण प्रत्येक गोष्टीचं उत्तर आणि प्रत्येक प्रश्नांचं उत्तर हे सेम तर नसतं ना. मे बी आपण झाडाच्या पानावर कोणता रोग आहे हे शोधतोय, पण समजा या सगळ्यात प्रॉब्लेम मुळाशी असेल तर? तर आता पार्थच्या बोलण्याचा काव्या विचार करत असते. तर पार्थ काव्याला म्हणतो, काय आहे ना, पुढच्या वेळी काम करत असताना आपण अगदी मुळापासून करूयात, हां. असं म्हणत आता पार्थ काव्याला समजावतो. तर या सगळ्याचा काव्य विचार करते. आता काव्याला वटपौर्णिमे दिवशी जीवा आणि पार्थने आणलेलं ते वटवृक्ष आठवतं. तर त्यानंतर विक्रम यांचं बोलणं तिला आठवतं. विक्रम काव्याला म्हणालेले असतात, ज्या मुक्कामाला आपल्याला पोचायचं आहे त्या मुक्कामाच्या रस्त्यात कितीही खड्डे असले ना, तरी सुद्धा त्या खड्ड्यात आपल्याला झाडं लावता आली पाहिजेत. आता काव्याला तिचं उत्तर मिळालेलं असतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, मी आहे तुमच्यासोबत. तर काव्या पार्थला म्हणते, मिळालं माझ्या प्रश्नाचं उत्तर, मला उपाय मिळाला आहे. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीचा स्वयंपाक पूर्ण झालेला असतो. जीवा नंदिनीचं कौतुक करत म्हणतो, वा वा, चकाचक बाई, अगं कसला स्पीड आहे तुझा, अगं कसलं पटापट जेवण बनवलंयस तू. तर नंदिनी म्हणते, मी भाजी बनवली, तुम्ही फोडणीचं वरण बनवलं, मी भाकऱ्या बनवल्यात, तुम्ही भाताचा कुकर लावला, आणि त्यानंतर कोशिंबीर आपण दोघांनी मिळून बनवली. म्हणजे एका कामाला 2 हात मिळाले, मग काम तर पटापट होणारच ना.
तर आता जीवा म्हणतो, पण आर्या ती तर तिथे एकटीच आहे ना, म्हणजे तिच्याकडे असे नाही आहेत ना एकाला 2 आणि दोनाला 4 हात. तर नंदिनी जीवाला म्हणते, मग काय झालं, आपण आहोत ना तिच्यासाठी. मग असं म्हणत नंदिनी आता आर्यासाठी टिफिन भरत असते. परंतु आता हे सगळं काही करत असताना वसू आत्या त्यांचा फोटो काढतात आणि वसू आत्या म्हणतात, हा फोटो एक ना एक दिवस नक्कीच काम येईल. पण मला एक कळत नाहीये, एक जोडी खाण्याचं बास्केट भरून घेऊन बाहेर जाते, तर दुसरी जोडी 5-6 जणांचा डबा भरून घेऊन बाहेर जाते. नक्की काय चाललंय यांचं, नेमकं काय सुरू आहे यांचं. असं म्हणत आता वसू आत्या ह्या चौघांचं नक्की काय सुरू आहे याचा विचार करत असतात. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी अगदी व्यवस्थित डबा भरत असतात. आता डबा भरून झाल्यानंतर घरातील सगळ्यांच्या नकळतच जीवा आणि नंदिनी तिथून बाहेर पडतात. परंतु त्यांना हे माहीत नसतं की वसू आत्या आपल्यावर लक्ष ठेवून असतात. आता जीवा आणि नंदिनी बाहेर पडताच वसू आत्या म्हणतात, करा तुम्हाला जे काही लपून करायचं आहे ना ते करा, पण आता मला कशाचीच भीती नाही, कारण आता माझी रम्या परत आली आहे. आता मी, माझी रम्या आणि विजयराव मिळून तुमचे ही पितळ उघड पाडतो की नाही बघाच. तुमची ही जी काही लपवाछपवी आहे ना, तुमचा लपंडाव, तो सगळा काही उघड पडणारच. वसू आत्या खुश होत जीवा आणि नंदिनीचे किचनमधले फोटो पाहत असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, काव्या आणि पार्थ IIP रोडवर पोहोचलेले असतात. आता काव्याच्या हातात झाड असतं. आता एक व्यक्ती या दोघांचा व्हिडिओ काढत असते. तर काव्या त्यांना म्हणते, नमस्कार, मी काव्या देशमुख आणि हे माझे मिस्टर पार्थ देशमुख. आज आपण गोरेगाव येथील IIP रोडच्या ठिकाणी आहोत. तुम्ही पाहू शकता की IIP रोडची काय अवस्था आहे आणि म्हणूनच आज आम्ही तिथे झाड लावणार आहोत. तुम्ही माझ्या हातात पाहताय की एक झाड आहे, एक रोप आहे आणि आज या IIP रोडच्या खड्ड्यात मी ते लावणार आहे. माझ्यासोबत, आमच्यासोबत आमचा स्टाफही आहे. त्यांच्याही हातात तुम्ही बघू शकता की छोटी छोटी रोपं आहेत आणि आम्ही आज सर्वजण या खड्ड्यांमध्ये ही रोपं लावणार आहोत. हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पार्थ पुढे म्हणतो, आम्ही आमच्या परीने सिस्टीमशी लढून पाहिलं, सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सिस्टीममधील खड्डे आम्ही नाही बुजवू शकलो. तर काव्या म्हणते, खरं आहे, आमच्यापैकी कोणत्याही प्रयत्नांना यश मिळालं नाही. सिस्टीम हा खड्डा, हा रस्ता दुरुस्त करू शकली नाही. एरवी लाल फिती कापत फिरणारी ही राजकीय कात्री आज आपल्या सर्वसामान्य माणसांच्या, सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याची दोरी कापते. हे ज्यावेळी आम्हाला कळलं त्यावेळी आम्ही ठरवलं की बस झालं, आता लढायचं, आता थांबायचं नाही. तर पार्थ म्हणतो, आम्ही जे करतोय ते योग्यच करतोय. तर काव्या म्हणते, येस, मी IAS अधिकारी अजून झालेली नाहीये, परंतु IAS अधिकारी झाल्यानंतर मी असं काही होऊ देणार नाही. मी माझं काम 100% अगदी मनापासून आणि वेळेत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण आता मी निषेध म्हणून ही झाडं या रस्त्यात लावण्यासाठी आले आहे. मी हेच सिद्ध करून दाखवणार आहे की अजूनही आशेचं किरण आहे. सगळं काही होईल, अजूनही बदल घडतील. या झाडांच्या पालवीप्रमाणे आमच्या आशेची किरणं ही अजून तशीच टवटवीत आहेत. सर्वजण एकत्र घोषणा देत म्हणतात, बोला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर आता काव्य आणि पार्थच्या या कार्यक्रमाचं सगळं सत्य विजयला कळालेलं असतं. विजयने या सगळ्याबद्दल रम्या आणि वसू आत्यांना सांगताच वसू आत्या आणि रम्या म्हणतात, काय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर काव्य आणि वसू आत्या हसू लागतात आणि म्हणतात, हे नक्की काय चाललंय या दोघांचं. तर रम्या म्हणते, म्हणजे हे पेटी वगैरे वाजवत रस्त्याने भीक मागत फिरणार आहेत का. असं म्हणत रम्या हसू लागते. वसू आत्या म्हणतात, अगं तू काय बोलतेस हे. तर वसू आत्या विजयला म्हणतात, पण एक मिनिट विजयराव, हे सगळं काही तुम्हाला कसं कळलंय. तर आता विजयने पार्थ आणि काव्याचं बोलणं ऐकलेलं असतं. पार्थ आणि काव्या पुढचा प्लॅन ठरवत असतात. पार्थ म्हणतो, हो ही आयडिया अगदी योग्य आहे. मी एक काम करतो, मी माझ्या ऑफिसच्या स्टाफला सुद्धा तिथे बोलावून घेतो, म्हणजे ते सुद्धा आपल्याला झाडं लावण्यासाठी मदत करतील आणि त्यातील एक जण या सगळ्याचा व्हिडिओ शूट करेल आणि त्यानंतर आपण सोशल मीडियावर टाकू. बघू किती जणांचा आपल्याला रिस्पॉन्स येतोय, किती जणांचा आपल्याला सपोर्ट मिळतोय. तर काव्या म्हणते, हो खरंच किती छान प्लॅन आहे. म्हणजे उद्या आपण IIP रोडवर छान हिरवीगार झाडं लावणार आहोत. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, हळू बोला, कारण जर आईने हे प्लॅन ऐकलं तर मग मात्र काय होईल माहीत आहे ना. आता मात्र काव्या हळू बोलते, परंतु विजयने या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं. तर विजय म्हणतो, अरे वा, आईने ऐकले तर म्हणजे या सगळ्याचा आईला काही पत्त्याच नाही आहे. तर मग काय, घरगुती प्रोटेस्ट तो बनता आहे. असं म्हणत विजय आता या सगळ्यावर आपला एक प्लॅन तयार करतो.
आता विजय म्हणतो, मानिनी देशमुख, अहो मी तर एक छोटंसं माझं वॉलेट लपवलं होतं, पण तुमच्या पोराने तर अख्खा खजिना लपवला आहे आणि मी आहे त्या खजिन्याचा अलीबाबा. खूल जा सेम सेम असं म्हणत आता विजयने हा सगळा काही डाव रचलेला असतो. तर वसुआत्या विजयला म्हणतात, पण विजयराव, ते दोघंही चांगलं काम करतायत ना, मग अशा कामामध्ये आपण का खोडा घालायचा? आता रम्या आणि विजय काहीतरी बोलणार तर वसुआत्या म्हणतात, नाही नाही, म्हणजे आता तुम्हाला असं वाटतंय का की मी तिथे जावं, त्यांनी लावलेली झाडं उपटून टाकावीत असं तुम्हाला वाटतंय का? तर रम्या वसुआत्यांना म्हणते, आई अगं काय तू पण, हे बघ, आपल्याकडे ज्यावेळी बिर्याणीचं सामान असतं ना, त्यावेळी खिचडीची रेसिपी डिस्कस करायची नसते असं म्हणत रम्या हसू लागते. तर वसुआत्या रम्या आणि विजयला म्हणतात, एक एक मिनिट, नक्की तुमचं काय चाललंय हे मला कळेल का? काय चाललंय तुमच्या डोक्यात? नक्की तुमचा प्लॅन काय आहे ते तरी मला समजेल का? मला तर काहीच कळत नाहीये. तर रम्या म्हणते, आपण राडा करायचा ही राडा. तर त्यावेळी आता विजय म्हणतो, धुरळा. आता विजय असं म्हणताच वसुआत्या म्हणतात, धुर्रा म्हणजे नक्की काय करायचंय? रम्या वसुआत्यांना म्हणते, हे बघ, झाडं लावण्यासाठी त्यांना मातीची गरज पडेल, बरोबर ना, पण आपण त्यांच्या या सगळ्या प्लॅनची माती करून टाकायची. आता रम्याचा हा प्लॅन ऐकून वसुआत्या हसू लागतात. तिघही एकजुटीने त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांची राख रांगोळी माती करायचं ठरवतात आणि आनंद व्यक्त करत असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, काव्य आणि पार्थच्या मिशनला सुरुवातही झालेली असते. पार्थ आणि काव्य त्यांच्या ऑफिसच्या टीमला घेऊन आता IIP रोडवर असणारे खड्डे बुजवण्यासाठी त्याच्यामध्ये वृक्षारोपण करतात. आता काव्य वृक्षारोपण करत असते आणि त्यावेळी तिच्या डोळ्यावर येणारे केस, त्यामुळे काव्याच्या चेहऱ्याला माती लागलेली असते. पार्थ आता काव्याकडे पाहून हसतो. काव्य विचारते, काय झालंय? पार्थ म्हणतो, एक मिनिट असं म्हणत पार्थ आता काव्याच्या चेहऱ्याची माती पुसून देतो. पार्थ काव्याची काळजी घेत असतो. तिच्या मदतीसाठी पार्थ तिच्या सोबत असतो, तिला आधार देत असतो आणि त्यानंतर काव्याने पार्थचं मिशन पूर्ण झालेलं असतं. तर आता पार्थ आणि काव्याचा ज्यांनी व्हिडिओ बनवलेला असतो ते पार्थच्या स्टाफपैकी एक असतात. तेच पार्थला विचारतात, सर आता जो आपण व्हिडिओ बनवलाय तो सोशल मीडियावर टाकायचा आहे का? आता पार्थ काही सांगणार, परंतु त्या अगोदरच मीडियाची माणसं तिथे जमा होतात. तर आता काव्या पार्थना विचारते, पार्थ तुम्ही या सगळ्यांना बोलवलंय का? तर पार्थ म्हणतो, मी कशाला बोलू? पार्थ म्हणतो, आपण तर सोशल मीडियावर व्हिडिओही टाकला नाही, मग यांना कसं काय कळालं? संपूर्ण मीडियाची माणसं तिथे आलेली असतात आणि पार्थ आणि काव्याला प्रश्नावर प्रश्न विचारू लागतात. सगळाच गोंधळ चालू असतो आणि या सगळ्यामध्ये काव्याचा मात्र गोंधळ उडालेला असतो. तिला तर काहीच कळत नसतं. आता पार्थ त्या सगळ्यांना म्हणतो, शांत व्हा, शांत व्हा, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडले आहेत, तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, मलाही कळतंय, पण एक एक प्रश्न विचारा आणि एका एकाने विचारा. तर आता मीडियातील एक व्यक्ती काव्याला प्रश्न करत म्हणतात की ग्रीन प्रोटेस्ट ही आयडिया कोणाची होती? तर काव्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, खरं तर ही कल्पना माझ्या सासऱ्यांकडूनच मला मिळाली. म्हणजे ते एके दिवशी बोलता बोलता म्हणालेत की जर अडचणी समोर असतील तर त्या अडचणींचं आपल्याला फूल बनवता आला पाहिजे आणि खड्ड्यात झाडं लावता आली पाहिजेत. आपल्यावर अडचण आली म्हणून रडत बसण्यापेक्षा गाणं गाता आलं पाहिजे. त्यामुळे ही आयडिया माझ्या सासरीबुवांनीच मला दिली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर पार्थ म्हणतो, आयडिया त्यांची आहे, पण ध्येय आणि ध्यास हा सगळा काही प्रयत्न यांचा आहे. तर मीडियाचे मॅडम आता पार्थला विचारतात आपण. तर पार्थ आपली ओळख करून देत म्हणतो, मी पार्थ देशमुख, काव्या पार्थ देशमुख मधलाच पार्थ. हे सगळं काही यांनी केलं आहे, यांचे प्रयत्न आहेत, मी फक्त त्यांच्या सोबत आहे. तर आता काव्या म्हणू लागते, हो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडी हुशारी सुद्धा, असं म्हणत काव्या पार्थचं कौतुक करते. तर मीडियातील दुसरी व्यक्ती आता त्या दोघांना प्रश्न करत म्हणते, या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा सुद्धा पाठिंबा आहे का? आता मात्र पार्थ आणि काव्या शांतच होतात. त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मिथुन काका कोडं सोडवत असतात. आता त्यांना काही कोडं सुटत नसतं आणि म्हणूनच ते मानिनीताईंना म्हणतात, आडवं 5 अक्षरी सापडलंय, पण उभं 3 अक्षरी काय आहे ते मात्र सापडत नाहीये. यामध्ये त्यांनी विचारलंय की मनोरंजनातील खेळ मग नक्की काय असेल आणि तेही 3 अक्षरी हवंय, काय असेल? तर आता त्यावेळी मानिनीताई तांदूळ म्हणतात. तर मिथुन काका म्हणतात, तांदूळ कसं असेल वहिनी? अहो, मनोरंजनातील खेळ हा तांदूळ कसा असू शकतो? तर मानिनीताई म्हणतात, अहो मिथुन भाऊजी, तुम्हाला नाही, मी घरातील वाण सामानाची लिस्ट काढते, त्यामध्ये मी तांदूळ लिहिते.
बरं तुम्ही काय म्हणताय असं म्हणत आता मानिनीताई मिथुन काकांचं कोडं समजून घेत असतात आणि कोडं सोडवण्यासाठी त्यांना मदतही करत असतात. मानिनीताई विचार करतात आणि म्हणतात मनोरंजनातील खेळ तमाशा असेल का? तर आता मिथुन काका म्हणतात क्या बात आहे, म्हणून तर मी तुमची प्रत्येक वेळी तारीफ करत असतो. वहिनी तुम्हाला कसं काय सुचतं मला काहीच कळत नाही. बट आय लाईक दिस असं म्हणत मिथुन काका त्यांचं कोडं त्याचं उत्तर लिहित असतात. तर त्यावेळी वसुआत्या त्या ठिकाणी येतात आणि विचारतात काय मिथुन सुटलं कोडं? तर मिथुन काका म्हणतात हो. तर वसुआत्या म्हणतात तुझं आपलं कोडं सुटलंय रे, पण माझं कोडं काही सुटत नाहीये. म्हणजे गेले बरेच दिवस मला एक कोडं पडलंय पण त्या कोड्याचं उत्तरच सापडत नाहीये, मला कोडंच सुटत नाहीये. तर मिथुन काका विचारतात कुठलं ताई? तर आता वसुआत्या म्हणतात हेच आपले पार्थ आणि काव्या नेहमी रोज सकाळी उठून जातात कुठे. म्हणजे तुला सांगते मानिनी, मला आता एक गोष्ट कळलीये की आपला पार्थ नेहमी ऑफिसला जातच नाहीये. आता मात्र मानिनीताई काहीच बोलत नाहीत, वसुआत्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. तर मिथुन काका वसुआत्यांना म्हणतात ताई मला पण एक कोडं पडलंय. तर वसुआत्या म्हणतात तुला अजून एक कोडं पडलंय, कुठलं? तर मिथुन काका म्हणतात ताई अहो तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी का सुरू करत नाही? आता वसुआत्या मिथुन काकांवर चिडतात आणि म्हणतात मिथुन. तर आता मानिनीताई म्हणतात अहो वसुताई मिथुन भाऊजी अगदी बरोबर बोलताय. मला एक कळत नाही की तुम्ही नेहमी पार्थ आणि काव्याच्या मागे का लागता, का त्यांचा पाठलाग करत असता? तर वसुआत्या मानिनीताईंना म्हणतात अगं. तर मानिनीताई म्हणतात मला एक सांगा वसुताई, काव्य जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? क्लासला जाईल, अभ्यासाला जाईल, जास्तीत जास्त क्लिनिकला जाईल, हॉस्पिटलला जाईल, एवढ्याच ठिकाणी ती जाऊ शकते, बाकी कुठे ती जाणार आहे का? तर वसुआत्या म्हणतात हो का? तर त्याचवेळी त्या ठिकाणी रम्या येते आणि रम्या टीव्ही ऑन करते आणि टीव्हीवर आता काव्याची मुलाखत चालू असते. काव्याच्या समोर मीडियाची माणसं असतात आणि काव्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असते. IIP रोडवरून हा सगळा लाईव्ह शो सुरू असतो. काव्या मीडियाच्या प्रश्नांची उत्तरं देत म्हणते मी वैयक्तिक असं काहीही केलेलं नाही, खरं तर हे सगळं काही करणं गरजेचं आहे. खरं तर मी IAS अधिकारी झाली ना की मग मी हे सगळं काही अगदी व्यवस्थित करेन, पण तोपर्यंत ही सगळी काही त्याचीच रंगीत तालीम आहे असं समजा. आता काव्या तिचं मत मीडियासमोर मांडत असते, तिचे विचार ती मांडत असते आणि हे सगळं काही पाहून मानिनीताईंना धक्काच बसतो. तर इथे मीडियासमोर काव्य आपलं मत व्यक्त करत म्हणते की मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही, त्यामुळे आज माझ्या कामाची दखल ही शासनाला सरकारला घ्यावीच लागेल. तर आता विजयने पेरलेली माणसंही त्यात असतात. तर त्यातील एक मीडियाचे दादा काव्याला प्रश्न करत म्हणतात पण तुमचे जे हे काही प्रयत्न आहेत की या माणसांना जाऊन भेटणं, या रस्त्याच्या ठेकेदाराला जाऊन भेटणं, त्याच्याशी वाद घालणं, हे सगळं काही नक्की किती दिवस सुरू आहे? तर आता इथे विजय आणि रम्या हसू लागतात, कारण हा सगळा काही रम्या आणि विजयचाच डाव असतो. विजय वसुआत्यांना म्हणालेला असतो सो बेसिकली मी माझ्या सोर्सेसशी बोललो आहे. सो आता ते सर्वजण तिथे जाणार आणि पार्थ आणि काव्याला घेरून धरतील आणि त्यांना प्रश्नावर प्रश्न विचारतील. अर्थातच त्यातील काही पत्रकार हे ऑथेंटिक असतील, पण काही मी पेरलेली असतील, कारण आता रम्या आणि विजयने त्यातील काही पत्रकार स्वतःहून पाठवलेले असतात, त्यांचे पत्रकार असतात आणि त्यामुळे ते काव्याला उलटसुलट प्रश्न विचारत असतात. तर विजय वसुआत्यांना म्हणतो ते असा काहीतरी प्रश्न विचारतील, एखादा असा हुकमी प्रश्न असेल की ज्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित असेल. मग? तर वसुआत्या म्हणतात मग? रम्या म्हणते मग? तर विजय म्हणतो भाव. असं म्हणत विजयने सगळ्यात मोठा बॉम्ब फोडायचा ठरवलेला असतो. तर इकडे काव्या मीडियाच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते की हो बऱ्याच दिवसापासून चाललंय, आम्ही दोघंही खूप लोकांना भेटलो, अगदी गल्लीत जाऊनही आम्ही प्रत्येकाशी भेटलोय, प्रत्येकाशी बोललोय, त्यांचं मत जाणून घेतलं आहे. खरं तर त्यांचे किती हाल झाले आहेत हे आम्ही समजून घेतलं. अगदी पोलीस स्टेशनपासून कॉर्पोरेटरच्या ऑफिसपर्यंत प्रत्येकाची आम्ही भेट घेतली, हजारो चक्रा मारल्यात आम्ही. तर त्यावेळी पार्थ आता मीडियासमोर म्हणतो की एवढंच नाही तर त्या 4 महिन्याच्या प्रेग्नेंटही आहेत, त्यांचं डेडिकेशन खूप आहे, म्हणजे त्या चक्कर आल्या तरी सुद्धा थांबल्या नाहीयेत असं म्हणत पार्थ आता काव्याचं कौतुक करत असतो. परंतु जी गोष्ट मीडियासमोर सांगायला नको तीच गोष्ट पार्थने मीडियासमोर सांगितलेली असते की काव्या प्रेग्नेंट आहे, आणि हे मात्र मानिनीताईंना अजिबातच आवडलेलं नसतं. आता मात्र मानिनीताईंचा संताप होत असतो. तर इकडे काव्या पार्थला बोलण्यापासून थांबवते आणि म्हणू लागते अहो हे सगळं काही कशासाठी सांगताय, हे काही बोलायची गरज नाहीये. तर पार्थ म्हणतो काही हरकत नाही,
आता इथे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताई तर या सगळ्यामुळे खूप अस्वस्थ असतात. पण या सगळ्यात वसू आत्या मात्र त्यांची पोळी भाजून घेत असतात. वसू आत्या म्हणतात, अगं बाई, मला वाटायचं की मीच कुठेतरी चुकतेय. नाही म्हणजे काव्य नेहमी म्हणायची ना की ती क्लासला किंवा हॉस्पिटलला जातेय. पण आता हे सगळं काही बघितल्यानंतर मला असं वाटते की मी तर बरोबरच आहे. म्हणजे चुकली आहे ना ती, असं म्हणत आता वसू आत्या मानिनीताईंकडे पाहतात. परंतु मानिनीताई आता वसू आत्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिथून निघून जातात आणि लगेच काव्याला फोन करतात. परंतु आता काव्या पत्रकारांशी बोलत असते आणि म्हणूनच पार्थ काव्याच्या हातातील मोबाईल घेतो, बाजूला जातो आणि मानिनीताईंना म्हणतो, हॅलो आई, अगं आता जस्ट आम्ही हॉस्पिटलमध्ये शिरतोय, मी तुझ्याशी नंतर बोलेन. असं म्हणत चक्क मानिनीताईंसोबत समोरासमोर खोटं बोलत पार्थने फोन ठेवलेला असतो. आणि हे पाहून तर मानिनीताईंना धक्काच बसतो. आता मानिनीताईंना खूप वाईट वाटतं, त्यांना त्रास होत असतो. आणि या सगळ्यात मात्र वसू आत्या, रम्या आणि विजय खूप खुश असतात. वसू आत्या आता मानिनीताईंच्या कानाजवळ येतात आणि बोलतात, सुना तर सुना, आता तुझी मुलं सुद्धा तुझ्याशी खोटं बोलायला लागलीत. मानिनी आत्ता अशी वागलीये, मग कलेक्टर झाल्यावर कशी वागेल ग तुझी लाडकी काव्या. आता मात्र मानिनीताई काहीच प्रत्युत्तर देत नाहीत. इथे मात्र विजय आणि रम्या खूप हसत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं IAS अधिकारी काव्याला भेटण्यासाठी तिथे आलेले असतात आणि त्या काव्याला म्हणतात, काव्या, तुम्ही तर आताच IAS झाल्यासारखं वागायला लागलायत. सगळी कामं काय तुम्हालाच करायची असतात का. आता मात्र त्यांचं हे बोलणं ऐकून काव्याला धक्काच बसतो. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आता इथे आर्या जेवत असताना तिला ठसका लागतो आणि त्यावेळी जीवा तिच्या बाजूला जातो. तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणू लागतो की सावकाश. आता आर्याचा ठसका गेलेला असतो, परंतु जीवाचा हात मात्र अजूनही आर्याच्या पाठीवर असतो. त्यावेळी नंदिनी जीवाला भानावर आणत म्हणते, ठसका थांबलाय तिचा. आता जीवाच्या लक्षात येतं की आपला हात तर आर्याच्या पाठीवर आहे. जीवा लगेच त्याचा हात बाजूला करतो, परंतु हे दृश्य पाहून कुठेतरी नंदिनीला वाईट वाटतं, तिला कुठेतरी खटकलेलं असतं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ आणि काव्या घरी येताच मानिनीताई पार्थच्या कानाखाली मारतात आणि हे पाहून मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता मात्र मानिनीताई नक्की कोणता पाऊल उचलतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.